3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि या गुढीपाडवा सणाला खरं तर साखर हारेचं मोठं महत्त्व असतं आणि त्याच अनुषंगानं ठिकठिकाणी पाहिलं तर साखर हाराच्या कारखान्यात अशा प्रकारे साखर गाठींचं बनवण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते. मी सध्या पुण्याच्या भोर तालुक्यातील वनारसे यांच्या कारखान्यावर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण लगबग पाहतोय अशा प्रकारे हे सर्व कारागीर आहेत या कारखान्यात अवघा काही दिवसांवर सण येऊन ठेपल्यानं अशा प्रकारे साखर गाठी साखर हार बनवण्यात व्यस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहिलं तर यंदा या सर्व बिझनेसवर व्यवसायावर खरं तर युद्धाचं संकट जे आहे ते पाहायला मिळते. गेल्या काही दिवसापासून व्यावसायिक सिलेंडर देणं सरकारने बंद केलेलं आहे, शासनाने बंद केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे डिझेल आणि लाकडाच्या भट्टींवर हा व्यवसाय करावा लागतोय. त्यामुळे मोठा परिणाम जो आहे तो या संपूर्ण बिझनेसवर झालेला पाहायला मिळते. अशा प्रकारे साखर आणि अशा प्रकारे डिझेल आणि लाकडाच्या भट्टींवर अशा प्रकारे साखरेचा पाक करून तो या ठिकाणी वितळवला जातो आहे आणि या ठिकाणी जे साखरगाठी बनवण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं एकूणच खर्च जो आहे तो संपूर्ण या गाठी हा साखर हार बनवण्याचा वाढलेला पाहायला मिळते. त्यामुळे तब्बल 40% वाढ जी आहे ती या साखरेच्या गाठीच्या हारामध्ये झालेली पाहायला मिळते. या युद्धाचा परिणाम कशा प्रकारे या संपूर्ण व्यवसायावर झाला आहे हे आपण पाहतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी जवळपास 20 ग्रॅमपासून ते 1 ते 2 किलोपर्यंत गाठी या ठिकाणी विविध रंगाच्या केलेल्या पाहायला मिळत आहेत. ज्यांचं हे खरं तर व्यवसाय ज्यांचा हा कारखाना आहे ते आपल्यासोबत वनारसे काका आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत नक्की कशा प्रकारे या युद्धाचा त्यांच्यावर परिणाम झाला आहे. दरवर्षी तुम्ही गेल्या 40 वर्षापासून हा बिझनेस करताय आणि यंदा युद्ध पाहायला मिळते, व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही. काय व्यवसायावर परिणाम झाला आहे? भरपूर परिणाम झाला आहे. तर सिलेंडर मिळत नाही. आम्हाला कमर्शियल बंद केलेत, 5 किलोचे बंद केलेत. आम्हाला लाकडावर डिझेल आणून आम्हाला करायला लागते. आज कामगारांना पैसे मोठे देते, मोठ्या प्रमाणात पगार वाढले त्यांचे. पहिले 10 रुपये द्यायचे, आता त्यांना 40 रुपये द्यायला लागतात. असे प्रमाणात मोठा व्यवसाय चालू केलेला आहे. गॅस नाही यंदा तुम्हाला, व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीत, लाकूड दिल साधारण किती खर्च वाढले तुम्हाला? काय नुकसान होतं? 30 ते 40% खर्च वाढला आमचा यावेळेस नेहमीप्रमाणे. आमचं पहिलं गॅसवर का कमर्शियलमध्ये चालायचं, पण 30 ते 40% आम्हाला मजुरी जास्त द्यायला लागली. किती कशा प्रकारे गाठी असतात कोणकोणत्या गाठी तुम्ही बनवता आणि सध्याची किंमत काय ना आधीची किंमत काय? पहिले आम्ही 10 रुपयापासून 500 रुपयापर्यंत विकत होते. आता ते जी 500वाली गाठी ते 700 रुपयाला झाली आणि जी 10 रुपयावाली गाठी ते 20 रुपयाला आम्हाला विकायला लागणार आहे. म्हणजे युद्धाचा परिणाम झालेलाच आहे. मात्र कच्चा माल वाढलाय त्याचा सुद्धा परिणाम या सगळ्यावर झालेला आहे हा मालावर. त्यामुळं आम्हाला प्रचंड त्रास होते आणि सगळ्यांना मागून आम्हाला पाडव्यासाठी सिलेंडर द्या, कमर्शियल द्या, आम्हाला काही देत नाही कोणी. ते म्हणले कार्डप्रमाणे या तुम्ही घ्या म्हणतात. आपण पाहतो की कशा पद्धतीने या संपूर्ण युद्धाचा या धंद्यावर या व्यवसायावर सुद्धा परिणाम झालेला पाहायला मिळतो. अगदी काही दिवसांवर पाडवा सण येऊन ठेपलेला आहे आणि खरं तर व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने अशा प्रकारे लाकड आणि डिझेलच्या भट्ट्या या व्यावसायिकांना पेटवाव्या लागत आहेत आणि याचा उत्पादन खर्च वाढल्याने परिणामी या गाठ्यांच्या किमतीतसुद्धा जवळपास 40% वाढ जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.